कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरात देण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय। नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा हा निर्णय। कांदा आणि साखरेचा काळा बाजार करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करणार। बुलढाण्यामध्ये स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध। स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर मिळणार, तर खामगावात प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची मर्यादा। साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांपर्यंत। साखरेचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या डीमार्टमध्ये तपासणी। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून डीमार्टमध्ये पाहणी। अतिरिक्त साठा तपासण्यासाठी प्रशासनही सक्रिय। गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली। साखरच नव्हे तर कांदा तांदळाच्या दरातही वाढ। वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये संवाद आहे की नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल। सुट्या तेलाच्या विक्रीवरून आता संभ्रम कायम। ग्रामीण भागातील लोकांच्या गैरसोयीसह व्यापारीही नाराज। पाव किलो अर्धा किलोच्या तेल पिशव्यांची विक्रेत्यांकडून मागणी। सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंधित कारवाई नवीन नाही। निर्णय 2011 पासून संपूर्ण देशात लागू, मात्र सध्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश जारी। अन्न आणि औषध प्रशासनाकडून हे स्पष्ट। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट रद्द। मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीत निर्णय। वसतिगृहातील वयाची अट रद्द करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका, इतर मागण्या अजूनही कागदावरच असल्याची रोहित पवारांची टीका। तर वयाची अट रद्द केल्याचा उल्लेखच जीआरमध्ये नाही, सुजात आंबेडकरांचा आरोप। मंत्रालयातील मौखिक आदेशावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश। निर्णयामुळे नियमबाह्य नियुक्त्यांना चाप बसणार, तर 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयामध्ये परतावं लागणार। मुख्यमंत्री कार्यालयाची 314 अधिकाऱ्यांवर करडी नजर। सूत्रांची माहिती, अनेक अधिकारी एकाच विभागामध्ये असल्याचंही समोर, तर प्रत्येक विभागाची झाडाझडती होणार। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। 344 कोटी वळवल्याचा शासन निर्णय जारी। जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारचा निर्णय।